नमस्ते मित्रांनो, आज आपण सांबार बनवत आहोत आणि त्यासाठी तुम्हाला लागणारं विधी सांगत आहे मी। तुम्हाला घ्यायचं आहे मोहरी, जिरा, मिक्स डाळ। त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे मसाल्यामध्ये सांबार मसाला, धनिया पावडर, हळदी पावडर, नमक, मिरची पावडर। आणि मित्रांनो त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे व्हेजिटेबलमध्ये तुम्हाला शेवगा वापरायचा आहे आणि लाल भोपळा वापरायचा आणि प्याज वापरायचा आहे आणि लसूण वापरायचं आहे आणि तुम्हाला टोमॅटो प्युरी बनवायची मित्रांनो सांबारमध्ये। आणि त्यानंतर तुम्हाला तूर डाळ आणि मिक्स मूग डाळ वापरायची मित्रांनो, दोन्ही मिक्स सांबार खूप छान होते। आणि तुम्हाला चिंच टाकायची मित्रांनो, थोडीशी चिंच भिजू घालून। चला मग तुम्हाला मी दाखवतो। कढईमध्ये मित्रांनो तेल गरम करून झालेलं आहे आपलं, तरी आपण आता तडका मारूया। ही आलेली आहे आपली राई, ही आपली मिक्स डाळ, त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे जिरा, त्यानंतर टाकायचा लसूण, कांदा। याला चांगलं मस्तपैकी भाजून घेऊ मित्रांनो। याला चांगलं लाल भाजायचे मित्रांनो। त्यानंतर थोडीशी अद्रक लसूण पेस्ट वापरायची, मसाले ॲड करायचे मित्रांनो। टोमॅटो प्युरी, त्यानंतर मित्रांनो टाकायचं आपलं व्हेजिटेबल, मस्त असं थोडंसं परतायचं आहे मित्रांनो। तूर डाळ टाकायची आहे, मस्त याला 4 ते 5 मिनटं मित्रांनो शिजवायचं आहे चांगलं, शेवगा शिजतो। ठीक आहे।